नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एक व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे आटाली कोळीवाड्यामध्ये आणि आज आपण नाईट फिशिंगसाठी जाणार आहे. आपल्यासोबत आज शैलू जात आहे आणि मी तुमचा लाडका रोहन पवार, गालेगावचा एकुलता एक ब्लॉग करतो. आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि आता चॅनलवरती आले तर लाईक शेअर सबस्क्राईब करूनच जावा. आणि चला ब्लॉग स्टार्ट करूया. आपल्यासोबत आपला शैलेश भाऊ आहे आणि इथं संदीप घेतले आणि मस्त जाल्याची आपल्या आवडीचा या सोडाला या अशीच लावून ठेवायला लागतं का इथं? अरे अशीच ठेवायला लागतं लावून. मग पाणी वाढलं काय करतं? वापिस खोलून मारते घ्यायचे. हा का? मोठी नाही ना आपल्याला साखळी. अशा जा मोठ्या अशा मोठ्या उडी आपली लागले करायला तर काढायचे पाणी आता. थोडी केस वाडा शेत लागते इथे. बघू शकता मंडळी, अशी मेहनत असते. एवढ्या दगडातून ती होडी ढकलत ढकलत पाणी काढायला लागतं. या मंडळी आले. काय म्हणतो टालीची गाडी. काय बोलतो शैलू, आज कुठलं कुठलं मासे बघायला भेटलं आपल्याला? आज बघू आता काय करवाली वराशे ते लप बघू काटला शिवरा बिवरा काय भेटले. किती प्रकारचं मासे भेटणार आपल्याला नदीला? आपल्या नाहीला तर भरपूर प्रकारचं भेटतात. किती 15-16 प्रकारचं मासं भेटतात. पण आता कसं आता ते मोजतच मासं असतात 4-5 प्रकारचं. आता बघू आता गणपती नंतर या फक्त तुम्ही. अहो बघा किती प्रकारची मच्छी भेटते आमच्याकडे. काला नदीचं आपली कालीच नदी नाही, काला नदीचं पाणी नाही आपल्या. मग मी डायरेक्ट समुद्राला समुद्राचा मासा डायरेक्ट गेला. समुद्राचा मासा, नदीतला मासा सगळा ज्या भेटल त्या. ज्या भेटल. आता आपण कितीची वाली चालवा चालल्या? आता चालले आपण किती 2.5-3ची वाल चालू आहे बारीक मच्छीची. मोठा मावरा आता नाही ना, पाऊस परत नाही त्याच्यामुळे मोठा मावरा नाही भेटायचा. काय करशील सांग. मंडळी सुरुवात झालेली आता वाली टाकायला. आणि किती किती लांब असेल ही जा? बघा ना दादा, तरी पण किती किलोमीटरचं झालंय आपलं? तरी पण मी सांगतो ना असं 1000 मीटर, 1000च्या वरती असेल. 2,000 मीटर असेल. कम से कम 2 किलोमीटर एवढ्या अंतराचा जो जाल आहे. आणि आता झालेला सुरुवात सोडायला तो आपला मावरा कितीचा भेटतं? 200 मीटर, 400 मीटर रेडीमेड मावरा. ह्यो हाताने बनवलेला असतं ना आपण. ह्यो जास्त असतो मोठा आपल्याला. बघू शकता मंडळी, अजून तरी जाल आपल्या होडी बाकी आहे. आणि यो जाल कम से कम तरी पण आता यो पार केलेला आहे पूर्ण. बघू शकता यो आपला आटाली कोळीवाडला शिवमंदिर आहे. आटाली कोळीवाडची तरी आणि त्या बाजच्या टोकाला तिकडे जाल अजून आहे. एवढा लांब म्हणजे झाला यो अंतर. आणि अजून होडी आपला बाकी आहे जाल तरी. आणि आपण सध्या तर या बाजच्या टोकाला आणि नांदकरची तरी. तर मंडळी आता आपण हा नांदकर कोळीवाड्याचा तरी आहे आणि यो ओढका तो. आणि त्या बाजच्या टोकाला आपल्या आटाली मंदिरची तरी, शिवमंदिर. आणि सध्या आपली इथं नाईट फिशिंग चालू आहे. आता पुढं काम तर जमले, मासा लागले असं सांगतो दादा.
बघू कुठपर्यंत आता आपलं काम होतं. तर मंडळी आता जाल उचलायला चालू केले आणि बघू आता काय भेटतं का आपल्याला. पहिलीच वरास नाही बघ अशी पहिलीच वरास बोनी तर झालेली आहे आपली. झालेली आहे पब्लिक. पॉवरफुल काम. बघू आता मंडळी पहिलीच वरास लागलेली आहे आपल्याला. टॉर्चच निघली तुम्ही काढली इथले. बऱ्याच वेळानंतर मंडळी दुसरी वारास पण आलेली आहे. आणि जास्त मासा म्हणजे नदीला लागत नाहीये. साईडला नदीच्या कडेला नदीच्या किनारी नाईटला जास्त करून मासा नदीच्या किनारी लागतं. आता आपण काढून दुसऱ्या जागेवर टाकणार आहे. त्यावेळेला बघू आता काय लागले. तर पण 2 वारास तर लागलेले ते इथं, दुसरी इथं टाकले. ती वाराशी आहे. अच्छा वराशीनच जोर आहे. मंडल तिसरी वाराशी पण आलेली आहे. तिसरी वाराशी दिवसाचा काहीतरी सांगाल ना आम्हाला विषय. अजून एक मंडळी वारास नुसती वाराशीच जोर झाली. दुसरा मासा लागतच नाही. दुसरा इलिओ लागेल. आता जो लागेल तो लागेल निकरीचा. आता आट्या पाण्यावरती जेवढा लागेल तेवढा लागेल. बाकी वाढत्या पाण्यावरती फुल जोर होणार आहे. वरास मंडळी वराशी बघा तुम्ही, साईज बघा. ठीक आहे आपला हात बघा, हाताचा किती मोठा आहे. मंडळी ही बघा अशी मॅक साईजची लागले. मॅक दणक्या पीस लागले, दणक्या. साईज बघू शकता. साईज तिच्या मोठी. ही बघ ही दुसरी बघ अशी काम 25 झाले. काहीच नाही, दुसरा मासच नाही, फक्त वराशी. फक्त वराशी. साईज बघू शकता मंडळी. साईज अशा 2 लागले जागच. ही बघ लगेच तिसरी. पुरी जोर घेतले. दुसरा मासच नाही, फक्त वराशी. आज फुल धमाल येणार आहे. फुल धमाल येणार आहे आज. आता तर आत्ता पाणी नदीचं पाणी कमी होत चाललंय आणि आता वाढता पाणी जेव्हा इली लागेल नदीला. ही बघा अशी नुसती जोर, नुसती वल्गन चालू आहे वराशींची. दुसरा मासाच नाही, नुसती वराशीच. आता आपला बोका पण येत चालले जवळ झालाचा. दुसरा मासाच नाही, एकच नुसती वराशी. ही बघा लास्ट बोक्याला पण आलेली आहे. बघू शकता म्हणजे किती वराशा लागल्या. नाही पण इथं 2 पडल्या, तिथे 4-5 पडल्या. अजून त्याच्या त्या साईडला पण पडल्या. एकेकाची साईज बघू शकता तुम्ही. साईज एकेका 1 वर्षाची. बघा साईज बघा. साईज तुम्ही साईज बघू शकता माझ्या हातावरून. ही बघा इथं तिच्या मोठी आहे. काम 25 पुरा. काय काम 25 झाली का नाही? पुरा काम 25 झालेलं आहे. दुसरा मासा लागेल. मंडळी बघू शकता वराशी पहिलीच वाल आणि पहिल्याच वालीचा मासा बघू शकता. वराशी बघा तुम्ही. बघा 2-3 वाली टाकायची अजून तरी पण मंडळी ओटी चालू आहे. पाणी 8 आहे. अजून वाढता पाणी झालं ना तुम्हाला अजून मच्छी बघायला भेटेल. पुढे धमाल येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. बघत राहा बघ तुम्ही एंड पर्यंत. आता बघू शकता बघा एवढं मासा आपल्याला भेटले. अजून काढतो तो झालांशा. मासं काढून व्हायचं की आवडं मासं लागतं.
मंडळी पहिल्या झालं आपल्या एवढे वाराशे लागल्या आणि आता परत दुसरी वाल सोडायला घेतलेली आहे. आज शैलेश बाई काय ऐकणारच नाहीये, ऐकतच नाही, तमाशाच घालणार आहे, पुरा माशांचा खतरच करायला वाटतं. फक्त येईल लागू दे, पाणी वाढायला स्टार्ट झालं नाही तमाशा बघा फक्त नुसता खतरा. जाम बसलो घरा, जाम पागे राहून ओरा पकडला. आता निसा झाल्या काय आता झाला ना घेऊन पालं मासा तर नाही भेटत. तरी पावसाने वाट लावली यांची पावसाने वाट ही लावली, सीझन, बरोबर. तरी पाळा मासा. तर पाल्या माशाची किंमत काय आपल्या नदीच्या? आपल्या नदीच्या मादी भेटल्यावर डायरेक्ट 1200 रुपये किलो ना, नर भेटल्यावर डायरेक्ट 700 रुपये. म्हणजे एवढी किंमत आहे एका माशाची, फक्त एका माशाची. ती माशाची साईज पण अशीच असते आणि आवडीचं दिसायला पण same असंच, दिसतंय. दिसायला पण सेम असंच आहे आणि साईज पण असं. पण तो मासा पण तुम्हाला नक्की नंतर दाखवेल, तो व्हिडिओ नंतर आणेल. आणि आता सध्या तो मासा असा पाण्याने वाट लावली आहे, सध्या पाऊस पडत नाही म्हणून त्या नदीला तो मासा चढला नाही. ज्या पद्धतीने चढायला आवडायला नाही तर त्या माशी धुरकूच असतं. या माशाच्या जागेवरती आहे ना ते मासे लागतात, हे मासे नाही लागत लवकर. तेव्हा हे मासे लवकर लागत नाही. मग त्या टायमाला मासे भेटत पण नाही, तेव्हा रेअर होता ते मासे. आणि त्या टायमाला या माशांना कोण इज्जत पण देत नाही ना, बघत पण नाही या माशांकडे कोण. बारके झाला ना चालवत ना, तेव्हा मोठी झाला चालवत ना आम्ही. तर आता दुसरी वाल घेतले सोडायला, दुसरा गाडून टाकायला घेतला, दुसरा बार. आणि दुसऱ्या साईडून टाकायला घेतले. पहिले मागाशी टाकलेली नदीच्या मधून टाकलेली, आता नदीच्या किनाऱ्यावरून टाकली आहे. कारण की मासा जास्त करून नाईटला किनाऱ्यालाच येतो. आणि बघू आता काय दुसऱ्या वालीला लागतो. मच्छी तर भेटेल आपल्याला, माझ्या ब्लॉगमध्ये आले म्हणजे धमाल. ते धमाल तर आज होणार आहे. दादाने मला सांगितलं का मच्छी भेटेल, ये म्हणजे आज व्हिडिओ काढायला. तसं आले आपण आणि पहिल्याच वालीला काम झाले आपला. दुसऱ्या वालीला तर बघू अजून. चालू केले पब्लिक आता आणि बघू आता काय लागले का. यो बघा कसा काम, पहिलाच मासा बघा तुम्ही. वराशीत लागतं, दुसरा मासाच नाही आता सध्या, एकच मासा वराशी. पहिला उचलले पहिल्याच बोक्याला लागले बोलल्यावरती. मग अजून पुढं पण असतील. आणि ती बघ लगेच निघलेली पण आहे. हिल लागल्यावर आपल्याला गोरा मासा आढळले. सध्या यो होटीचं पाणी कमी होत चालले. जेव्हा पाणी वाढायला चालू होतं तेव्हा सगळ्या प्रकारचा मासा बघायला भेटला. आता सध्या एकच मासा लागतो, योच मासा जास्त करून खेळतो, वराशी. मंडळी बघू शकता बऱ्याच वेळानंतर आता परत एकदा आलेली आहे. दुसरा मावरात नाही, फक्त वराशी. आता दुसरा मावरा, आता जेव्हा भरती चालू होईल नदीला हो दुसरा मावरा चढल. आता सध्या आट्या पाण्यावरती आपल्याला नुसतं एकच मासा बघायला भेटतो, वराशी. दुसरा मासाच नाही. आमची ते या माशाला वराशी बोलतात, तुमची तर काय बोलताना नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत आम्ही त्याला वराशीच बोलतात. हे बघा नुसता कातारा चालू आहे, नुसता कातारा वराशीचा, दुसरा मासाच नाही. पब्लिक शॉट नुसता झोल्याने एक आमटी बघ लगेच निघली बी बघ. फक्त झोल्याने तर, फक्त झोल्याने येतं. आवडा मासा आहे. फक्त बोधीने. हलका हलका पाऊस पण पडायला चालू झाले आणि अजून एक वराशी आता आलेली. कव्हर कर रे. नाही नाही मोबाईलचं नाही काय, नाही. वॉटरप्रूफ आहे. किती पुऱ्या पावसाला भिजूनच काढले याला. पाऊस पण आले बरं, पावसामध्ये फुल एन्जॉय. अजून एक काय वाटतं काहीतरी पुढं. मंडळी नुसती वराशी, दुसरा मासाच नाही. वल्गन, वराशींची वल्गन. वराशीची वल्गन ही बघा. किती मोठं वल्गन. खायला एकदम टेस्टी. कोणाला पाहिजे कमेंट मध्ये सांगा. DM करा, तुम्हाला नंबर देतो शैलेश दादाचा. तुम्ही DM करा, कमेंट करा,
तुमच्या घरपोच सुविधा उपलब्ध होईल. फक्त आटाली, वाणी आणि वडोली हे 4-5 गावामध्ये. यायचं असेल तर मुंबईत इकडे या. अच्छा गाव. आमच्या भिजवायचे काय मसाले लाईट झाले. उन्हाचा पाऊस. बघा मंडळी, अजून एक वराशी आलेली आहे. नुसती वराशीची लाइटिंग चालू आहे, लाइटिंग. गुत्ती कामच नाही, फक्त बघा झोलामध्ये ही बघा पडली, लगेच पडली. ही बघा अशी पडली बघा. तीनचा आला नाही ना अजून. तवाचा जे आहे घरकुस वाटतं, मग तीनची परफेक्ट साईज आहे. चला बघू शकता मंडळी, कवडी तर वराशे भेटल्या. आताचे भेटल्या आपल्याला, एवढ्या वराशे भेटल्या मंडळी. पाण्यामधून नाईट व्ह्यू बघा तुम्ही, किती भारी दिसतं. या खडकपाडा आणि कल्याणमधल्या बिल्डिंग आहेत या. आणि हा इकडे राहिला या साईडला आपला गंधारी ब्रिज. आणि इकडे जे नवीन 90 फीट बांधला आहे गंधारीचा, तो ब्रिज आहे. आणि इकडून उल्हास नदी येते आणि या साईडून काळी नदी. या दोन नद्यांचा संगम या इथे आता जे आम्ही जिथे आहे तिथे संगम होतो. या दोन नद्यांचा संगम इकडे होतो. इकडून उल्हास नदी येते आणि या साईडून आपली काळू नदी. मंडळी आता दुसरी वाली सोडायला घेतली. इथे लाईट लावायची नसते, जरा मासे बोलता पळून जातात, त्यांना माहिती आहे म्हणून मी लाईट लावत नाहीये. आपले फ्लॅश तुम्हाला जेवढं दिसते तेवढं तुम्हाला दाखवतो मी. तिसरी वाल सोडायला घेतली आणि आतापर्यंत आपले फक्त एकच प्रकारचे मासे भेटलेत, वराशी. आणि इकडे चान्सेस जास्त आहेत बोलते दुसऱ्या प्रकारचे मासे लागायचे, कारण की इकडे दोन नद्यांचा संगम होतो. या साईडला उल्हास नदी आणि माझ्या मागच्या साईडला काळू नदी आहे. आणि इकडे चान्सेस आहेत बोलतं का दुसरे मासे लागायचे, इंग्लिश मासा कोणता पण. तर बघू आता आपल्याला या वालीला काय भेटतं. तर मंडळी आपला थोडाच जाल बसलेला आहे आता, आणि एवढा जाल ओढून राहिले, बाकीचा जाल टाकलेला आहे नदीला. जेवढा गेले तेवढा गेले. आणि इथल्या बाजूतून धार चाललेली आहे, धारच्या बाजूच्याच जाल टाकलेला आहे यो. आणि हा वालीने चालणार, फक्त हा टाकून ठेवलेला आहे तर धारच्या करतून. तर बघू कोणता मासा लागतो आपल्याला. आणि पाणी बघू शकतो किती स्वच्छ आहे. जरी काळू नदी असते तरी हे दिवाळीपर्यंत या नदीचे 4 महिने पाणी एकदम स्वच्छ असतं. त्यानंतर मग हळूहळू काळा होत जातो. आणि आता जाळ बांधून ठेवतोय, टाकून ठेवले. बघा इथून बाजूच्या धार चालले आणि या धारच्या किनाऱ्यावरून हा जाळ टाकून ठेवलेला आहे. मंडळी आता तिसरा जाल पण आपण तिसरी वाली उचलायला चालू केले. आणि बघू आता या वालीला काय लागतं आपल्याला. आत्तापर्यंत आपण एवढे मासे मारलेले आहेत, एकच प्रकारचे मासे ते फक्त वराशी, दुसरं अजून काय लागला नाही. इकडे चान्सेस आहेत बोलतं, बघू आता काय लागतं आपल्याला. पुढं पुढं तर मंडळी आता जालाल तर काही लागलं नाही, जाल तर एकदम फेल गेलेलं आहे. म्हणजे या चान्सेस होते पण मासे लागले नाही. बघू अजून वाली चालवणार पुढे काय लागतो का आपण बघूया आता.
तर मंडळी आता पाणी वाढायला चालू झालेलं आहे आणि माझ्या मागच्या बाजूला येतो गंधारीचा ब्रिज आहे आणि या साईडला येतो 90 फीटचा पूल आहे. आता त्या दोन नद्यांचा संगम उल्हास नदी या साईडून येते आणि काळू नदी जी आता आम्ही उतरलो वाळी चालत त्या काळू नदीचे दोन्ही नद्यांचा मासा आता वरती चढेल आणि जशी धार आता वरती जाईल म्हणजे जसं आम्ही खाली उतरत आलो वाली चालू तसंच आता आम्ही परत वाली चालू वरती जाणार आहोत आणि तसंच आता आम्ही मासे पकडत परत आपल्या धक्क्यावरती जाऊ. तर तुम्हाला नक्कीच दाखवतो, व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा, स्किप करू नका. आणि धमाल मंडळी आता आपला तिसरी वाल सोडलेली आहे आणि एकदम शांत पाणी झालेलं आहे. आता पाणी हलत नाही आहे कारण की भरतीचं पाणी झाले आणि भरतीच्या पाण्याला थोडा वेळ लागतो, त्यामुळे नदी एकदम शांत झालेली आहे. आता पाणी आता खालती पण उतरत नाही, आता वरती चढायला चालू त्यामुळे आणि मासे लागायला चालू झाले होते. या कापसावर तुम्हाला दिसत नाही आहे आणि मासे पण लागायला स्टार्ट झालेले आहेत. या कापसावरती लागलं आहे आता सध्या यावाल्या. वाराच असेल ती शांत झाली. तिसरी वालीचं काम चालू आहे आपलं. तिसरी वाल सोडायला घेतले. ही बघा मंडळी, पहिलीच वाराशी पहिलीच नाशी गेलेली आहे घालवली गाड्याने. आता परत एक अजून काहीतरी असेलच. दुसरी वारस पण आलेली आहे. फुल मासात या वालीला मंडळी, फुल मास. तर कुठेही बघ मंडळी, दुसरा मासात नाही फक्त वराशी चान्सेस होता आता. आणि तिथं पण परत एक अजून एक वरती लागलेली आहे. आणि ते सिस्टम असे का म्हणजे मासा लागला तर लगेच काढता येत नाही कारण की वाल चालू असते, आपला जाल धारेमध्ये चालत असतो. ह्याला अशा प्रकारे साईडला काढून ठेवायला लागतात. ते नंतर मग जेव्हा जाल आपण किनाऱ्याला नेऊ साईडला लावू तेव्हा साईडला ते बसून काढावे लागतात कारण की धार चालू असते आणि त्या धारामध्ये आपला जाल चालत असतो. जर मासे काढत राहील तर आपला जाल पुढे निघून जाईल, त्यामुळे ते काढता येत नाही. आणि आता दुसरा मासा लागला आपल्या वर्ष लागलेत. जाल पण 2-2.5 मारा येऊ, त्यामुळे एकच प्रकारचे मासे लागतात. वर्षी दुसरा मासा लागत नाही. उद्या आम्ही दुसऱ्याला घेऊन येणार दाखवतो. नक्की दुसरा आपण येईल लवकरच. मंडळी असा जाळ होडीच्या खाली पूर्ण घुसून जातो जर आपण मासे काढत राहिलो, नाही तर काय थोडा उशीर केला जाळ उचलण्यासाठी तर असं होडीच्या खाली घुसून जातं जाळ आणि मग खूप तकलीफ होते ते काढायला पण. वाल तर विषय सांगता. आणि आत्ताच्या वालीला आपल्याला 4 मासे लागलेले आहेत, काढायला घेतलेत. तर असे जाल उचलल्याच्या नंतर अशा साईडला जाऊन आपल्याला ते मासे काढायला लागतात कारण की मग जाल उचलताना काढल्याच्या मध्ये जाल असं होडीच्या खालती घुसून जातं.
मंडळी आता 6वी वाल उचला चालू केले. टाकताना व्हिडिओ काढले नव्हते मी, व्हिडिओ खूप मोठीच होणार आहे वाटतं ही. बघू आता या वालीला काही लागतं का. तुझी तो पुढून चालतो ना ही बघा पहिलीच वराशी, ही बघा पहिलीच वराशी. लिंगलेली ही पुढं पण आहे बघ. कुठं जशी टाकतो दुसरी लगेच दुसरी पण. लक्षात राहिल का? असं वाटतं ना. ही बघा मंडळी वारास. या वरासने आणले तरच, दुसरं काही लागतच नाही. एकच मासा लागतो, नुसता वरास. डोल्यावर नका मारू. बघा मंडळी फिक्स आहे वारास. एकच आकार आहे. पोहतो बघ. लक्षात ठेव बघत मंडळी. वापस बघा वारास. ही बघा मंडळी. हे खतारा बघा, खतारा नुसता खतारा झाले. हे बघ हे बघा 300ला तर मग काय सांगू आता. अरे तिकडे ते पलीकडे यायला निघलेल्या तीन जातात. तिकडे भेटला डायरेक्ट तू. शेतात असं काय निघल्यावर पुरा खतारा झाले मंडळी. एक गेली का दुसरी आली, एक गेली का दुसरी आली. ही वाल तर पुरी वाटतं वाराशीनेच भरले. बघा म्हणजे बघा मंडळी. तिला नीट घे. वाराशी बघा, वाराशी साईज बघा, साईज बघा ही. पॉवरफुल Big साईज size, आहे. big size. पॉवरफुल. साईडला ठेवून द्यायला लागतं. थोडा उशीर केला का मग असं जाल बघा होडीच्या खाली घुसायला चालू होतं. मग ते काढताना खूप तकलीफ होते. त्यामुळे खूप क्विक आणि फास्ट काम करायला लागतं. आता थोडं पण असं लूज मध्ये आणि स्लोमो मध्ये काम नाही करायला लागत. नदी का उसूल आहे. कुठलं काम करेगा? मस्त लागला इथं आहे का काहीतरी. हा वारसच आहे. मॅक दोन हात म्हणून आवड्या. बघा असा डबल धमाका ना, डबल धमाका. ही साईज बघा. बाबा 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 डबल धमाका. कच्ची साईज. ही साईज बघा. सगळं होतं का सगळं. मंडळी बघू शकता किती मासं भेटलं. तरी अर्धे झाले तुम्हाला दाखवलं नाही आम्ही. नुसतं एकच प्रकारचा मासा, त्यामुळे तुम्हाला दाखवलं नाही मी. फुल मासं नुसत्या वराशा. पाला भेटला असं तुम्ही पागल झाला. कांपाची साई इथं भेटलेला आहे पब्लिक आहे. वराशी नुसत्या वराशी पालक एक पाला भेटलेला आहे. टेन्शन नाही घेऊ. जा घरी. काल्या दिवसा बी दिसत नाही तो. तिकडे गेलो ओढी पुरी घेतली. ओढी पुरी घेतली. काय बोल माहिती का भेटत नाही बोलू. काय बोल झोली भरलेली आहे. झोली बघ अशी भरली आपली.
शिजार ताजा ताजा तर काय तुम्हाला वराची पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नंबर टाका ना कॉन्टॅक्ट करा आम्हाला. तर लाईक सबस्क्राईब लवकरच करा. कमेंट मध्ये सांगा पाहिजे का ना काही. घेऊन शिजार ताजा ताजा दादा ताजा ताजा चिकना चिकना भावरा माझा.